आळंदीनं दर्शन करीसन आम्ही इलागनूत घर आणि पटकन आमले आवरण होतं कारण आमले जावं होतं आपलं आपलं गावले तर का नमस्कार मंडळी काय चाललं मग बट्ट कुशल तर शेना तर घर उनू निरुले हवं तर राहती ना तर निरू मग एन्जॉय करे देखा कसं नवर जाऊन ऐकतलं बाई सर राजवडना देखील आपण म्हणा दादा पण निरू दादाला सोडीचं येवाना जीव तर काही वय नाही पण म्हणतं पो जाणं पडे तिथे गॅदरिंग शे म्हणतं मग आम्ही घर उणून बॅग वगैरे पॅक करी जेवणे खावणे करीसन मग जावाला निघणूत मग खाली म्हणून रिक्षा बुक करायला होती पण रिक्षावाले गरज टाईम होता तर निरू दादा असं आम्ही एंटरटेनमेंट करायला ते का नुसताना खरा करे कदा पये कदा भारी भरे मग आमनी रिक्षा ही लागणी बटणूत आम्ही रिक्षा मग निरू म्हणे मी बी म्हणे सोडायला म्हणतात चाल वो मागे लागे तो आम ना म्हणतात चाल म्हणतं मग त्याला बी आम्ही लिहिला नुसतं का त्याला म्हणतात बाय करतं कसा बाय करे बाय कर बाय तू कुठे चालला मग तटून आम्ही निघून आपला पिकअप वाटले रातना प्रवास होता बस करेल होती बुक आम्ही पोहोचलो आणि आम्ही बस पण लागेल होती मग आम्ही बस मग बॅगा वगैरे ठेवली ना बसनूत मग निरू दादाला बाय करा नव्हतं म्हणतं बाई मला स्वतःचा जीवच भरी होता निरू दादा देखा घेतला नाराज वेग येता म्हणे आतो चालणे म्हणतो म्हणतं हा मी चालणं म्हणतं भेटू म्हणतं लवकरच तो बाय करायला लावतो बाय सुद्धा करेन होतो त्यालाच वाटे का मी गाडी मग बटू मग सकाळी वहिनी आम्ही पोहोचलोत आपलं आपलं गावले मग गाडी लेवाली लागेल होती मग मी गाडी मग बटूत आणि घर उडत मग आपला काय उठे चिंध्या तोच धंदा आपला तो रोज ना धंदा लाग गया मग जरा सावरी मग बटणत बाहेर मग आपल्या शेतमा मजूर होतं शेताला काकांतच ना शेतमा ते आपल्यासाठी जेवायला बटेल होतात मज्जानं देखा तुम्ही कशी मज्जाने पंगत बटेल असे पंगत मध्ये बटर जेवाले असं मज्जानं जेवण जास्त मग मी म्हणे आई साहेब असं ताट करते ना म्हणतात जेवले म्हणतात त्याच्या सोबतच आज मग आईने म्हटलं जेवण करा मज्जानं आणि अशा प्रकारे म्हणा हवं असं मज्जानं दिवस स्पेंड होईया आज तरी तब्बटी सण गप्पा टप्पा दिवसभर असं चालणं मग म्हणे मग थोडीशी देवपूजा राहिली होती बाहेरने ती बी करेली नाही मग मज्जानं केळीनं वेपर्स होतात आमची बनायला होती भाजी तिनं नाश्ता करा